होतं आपण आता जायचं तर केपी नाही तर क्लबला जाऊया नाही तर मस्त थांबवूया. नको नको त्यापेक्षा काहीतरी मस्त पाहूया ना. जाने मेरी जाने मन त्यातलं गाणं पण ट्रेंडिंग आहे. जाने मेरी जाने होय गाणे म्हणजे तू पण गप्प बैस. आपण आता जाणार आहोत स्ट्रीट डान्स. बर ठीक स्ट्रीट डान्स. अरे विमान जायचंय ना आपल्याला. जाऊया जाऊया. कसला प्लॅन चाललाय रे मुलांनो तुमचा? अगं आई मूवी प्लॅनिंग चालू आहे आणि थांब 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 तिथेच थांब. पार्टी काय नाईट आउट काय त्यापेक्षा अभ्यास करा. परीक्षा आहे ना पुढच्या आठवड्यात तुमची. असे काय करतायत तुम्ही पण सगळे? अरे देवा प्लॅन बद्दल काय बोलत बसले तुमच्याशी. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होतंय. पार्टी वगैरे आपापल्या घरी करा. मी असं इव्हन तो आपण ऍक्टिव्हिटी बोलत आता नेक्स्ट टाइम पार्टी माझ्या घरी. अरे नाव ठेवायची तर माझ्याशी बोल ना डायरेक्ट. इव्हानला कशाला बोलतोयस? आणि हे बघ लॉकडाऊन मध्ये आणि लॉकडाऊन नंतर सुद्धा परत इथे येण्याचा अजिबात विचार करू नका. आणि इव्हान 10 मिनिटात पटकन खाली यायचंय जेवायला आणि जेवण झालं की लगेच अभ्यासाला बसायचंय. खूप एकटं वाटेल ना रे तुला मला सर्वांना. एक काम करूया ना व्हिडिओ काय वाटतं सो सॉरी. अरे काय विवान असा कसा नुसतं तू कसा चालतोस? तू त्याला टच करणं बंद कर. पॅन्डेमिक मध्ये ह्या मिडल क्लास लोकांचं असं असतं. स्वतःची काळजी घ्यायची तर नाहीच नाही आणि दुसऱ्यांनाही त्रास द्यायचा असेच असतात त्यांचे. अगं थांब विनिता. लहान आहे तो त्याला काय कळतं दुनियादारी वगैरे. लहान आहे तो किती लागलंय बघ अगोदर त्याला. बघू लागलं का काही इकडे. या दादाला किती लागले बघ. अगं टचिंग गेम आणि काय चाललंय समीर? तू पहिले तिला घेऊन गाडीत बस बघू. तुला आम्ही सोडू का घरी? आम्ही त्या दिशेला चाललोय. चल आम्ही नाही काका जाऊ दे नाही लागलं. हे घे दादा चॉकलेट्स. आज माझा बर्थडे आहे. ए समीर तू त्याच्याकडून काही घेऊ नको आणि काही देऊही नकोस. हे बघ आपली नवीन गाडी आणि आपल्याला पुढे जायचंय. ए बाबा तू जा ना आता जा. काही लागत नाही रे बाबा नक्की. नाही काका
अरे झोपलास का तू? उठ, इवान, अरे काय झालं? डोकं दुखतंय का तुझं? काय होतंय? हा? काय झालं? काय सोशल मीडियावर एवढ्या नेगेटिव्ह बातम्या. अरे पण हा सारखा मोबाईल बघायचा कशाला तू? हे बघ, पाणी घे जरा. मी काय सांगते ते ऐक. यातल्या सगळ्याच गोष्टी काही खऱ्या नसतात. बऱ्याचशा गोष्टी तर फेकच असतात. हे बघ विवाह, तू याच्याकडे फार लक्ष देऊ नकोस रे. यातल्या बऱ्याचशा गोष्टी फेक असतात. तुला सांगू का, यातला फक्त सकारात्मक गोष्टींचा विचार करायचा असतो. हे बघ, इकडे बघ जरा, नीट बस, इकडे लक्ष दे. मी काय सांगते ते नीट ऐक. याच्यात जे काही फोटो बिटो आलेले आहेत ना, हे सगळं काही खरं नसतं. अनेक गोष्टी तर फेकच असतात आणि अनेक गोष्टी अतिशय विचित्र असतात. आपण याचा नाही विचार करायचा. आजपासून फक्त अभ्यासासाठी मोबाईल वापरायचा. आणि हे बघ, जर तुला कंटाळा आला, काही एकदम त्रास होत असेल तर गाणी ऐक ना यातली. छान वाटेल तुला, तुझा मूड एकदम मस्त होईल. पण इतर वेळेस मोबाईल बंद म्हणजे बंद. कळलं का? हा? आता तुझ्यासाठी मस्त पावभाजी करून आणते. काय आवडते तुला? छान करते पावभाजी बरं का तुझ्यासाठी. आज तर आईकडनं पैसे घेऊनच राहील. हो हो घेऊ. अगं पण आई असेल का घरी? असेल ना, बघून घे. आई, अगं सानिया, तू कधी आलीस? अगं मी आत्ताच आली. कशी आहेस? मजेत. कसे आहात दोघं जण? व्यवस्थित, व्यवस्थित. पण असं लॉकडाऊन असताना कसे काय आला दोघं जण? अगं सहज चक्कर मारली, थोडं भेटून पण होईल आणि थोडं काम पण होतं माझं. असंच आता लॉकडाऊनमुळे काय झालंय, दोघांचे पण जॉब गेले. थोडीशी मदतीची गरज होती. देशील का आई तुम्हाला? पैशाची गरज होती मला. देऊ शकशील का आई पैसे मला? सानिया, मी कुठून देऊ तुला पैसे आता? तुला माहिती आहे ना, बाबांचा आजारपण आहे, दवाखाना, औषध पाणी सगळं सुरू आहे बघ. विवाहाचा एक भरपूर खर्च आहे, कॉलेज, घर खर्च आहे माझ्याकडे. कुठून देऊ मी तुला पैसे? नाही असं कसं पैसे नाहीये तुमच्याकडे? बाबा रिटायरमेंट झाले होते मागच्या वर्षी, त्याचे पैसे कुठे गेले? अहो थांबा जरा, थांबा, मी बोलते ना व्यवस्थित. आहे तुझ्याकडे पैसे, पण तुलाच मला द्यायचे नाही आहे. माझ्यासाठीच पैसे नसतात तुझ्याकडे, विमानसाठी असतात पैसे तुझ्याकडे. जाऊ दे सानिया, यांचंही असंच आहे दरवेळेस. आपल्याला जेव्हा हेल्प लागते, मदत लागते तेव्हा ते करणार नाही. मला माहितीये. तसं नाही हो, खरंच असं आहे नाही तुझ्याकडे पैसे, पण तुलाच मला द्यायचे. जाऊ दे, हे नेहमीच आहे यांचं. यांना कधीच मला पैसे द्यायचे नसतात. हेल्प करणार नाही. मला माहितीये. जाऊ दे सर तुला. असं नाही. अगं खरंच नाहीये. ऐक ना सानिया, थांब जरा. सानिया,
तेही गेले आणि ताईचं प्रेमही माझ्यावरचं कमी झालं. खूप लोनली फील होतं काही मला. असं भावनेच्या आधी जाऊन नाही झालं रे. हो काय ग आलेच. काही नाही ग, काही नाही, असंच चाललंय. अरे खूपच हुशार झालायस हा तू. अरे ज्युनियरचे क्लासेस घ्यायला लागलायस म्हणे तू. वा वा वा, कॅरी ऑन, कॅरी ऑन, मस्त. कोण असेल म्हणे? संपवण्याची. अरे ब्रो, प्रेम, मी जीवन, तुझा कॉलेज फ्रेंड. हो नाही, तुझं काही काम होतं ना पोलीस. बस क्या भाई. अरे तुझ्याकडे या कामाची काय गरज? मला कळालं नाही काय रोलर कोस्टर आहे. काही फिरवताय ना म्हणून आलोच तो दोस्त म्हणून. चल आधी कुठेतरी जाऊया. हा चल ना, सेटिंग नॉट मध्ये ना पहिला आपल्याला रेडी हो. अरे काय स्लो आहेस तू. चल चल. काय मस्त जेवण होतं. अरे मग काय काय जागा होती ती यार. काय बर्गर पण काय मस्त होतं तिकडचे. अरे हा इतकं मजा आली ना खूप खायला. एवढं इझी असतं रे लाईफ. काश मी पण असं झालो असं मागच्या काही वर्ष. अरे अभी तो बहुत सीना है यार. हीरो बनना है मला रियल आहे. चल चल चल, तुला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा टिप देतो मी. चल. हेच जीवन तुम्ही बघा. तुला माहिती आहे त्या दिवशी मी जो व्हिडिओ दाखवला त्याच्याबद्दल मी अजून तुला सांगतो. त्यात तुला खूप काय काय कळेल त्याच्याबद्दल. हे बघ, हे थोडेसे इन्स्पायर व्हिडिओ. त्याच्यानंतर हे इथून पुढं तुला इथे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे मटेरियल्स आणि क्लिअर असते कम्युनिकेशन स्किल्स. याला खूप गरजेचं आहे. हे पण शिकू शकतोस तू. पुढे अजून खूप काय काय असतं. Just straight. मला तू हे सांग की लॉकडाऊन मधला प्रोडक्टिव्ह गोष्ट करण्याची अशी कुठली वाटते? ऍक्च्युली आहे ना मला म्युझिक शिकायचं आणि ते जरा एक्सरसाइज करायचं. पण ना आपल्याकडे काही इन्स्ट्रुमेंट्स नाही. हो डॅड. ओके, समजलं मला. तू टेन्शन काय तुला येत तो? तू तर तुझ्या फोनमध्ये पण शिकू शकतोस. हो येस. हा, आणि ऑनलाईन इन्स्ट्रुमेंट जर तू वापरू शकतो. सिंगिंग ट्युटोरियल्स पण युट्यूबवर मिळतातच. इट्स ऑल अपॉन यू. तू कसं यूज करतो त्या फोनचा. आणि कुठून येते एवढी समज? बरे बराच वेळ झाला मी काहीच नाही केलं, पण आता नाही.
लेट्स एन्जॉय. ही बघ ऑनलाईन कॉम्पिटिशन. आता इथे कॉम्पीट कर आणि प्रूव्ह युअर टॅलेंट. जसे म्हणाल तसे छोटे गुरुजी. अरे हा तर विमान. हा इथे काय करतोय? सानिया इकडे येतेस का जरा? हे बघ हा तर विमान. अरे बाप. किती मोठ्या कोर्सवर जॉईन झालाय बघ डिजिलाईफ मध्ये. हो. आणि किती छान प्रेझेंटेशन करतोय. व्हेरी नाईस. किती मोठ्या प्रोजेक्टवर काम करतोय. व्हेरी नाईस. आणि प्रेझेंटेशन पण किती मस्त देतोय बघ. हो. गुड. व्हेरी गुड. So the sales have reached 57% this year. Now we need to work to get it 100%. So जेव्हापासून आपण या कंपनीला आपलं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलं तेव्हापासून त्याचे ॲडमिशन्स खूप वाढले आणि आपल्याला आता अजून बूस्ट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग करावं. सो गेट अ प्लॅन अँड शो इट टू मी ऑन ट्यूजडे. अरे हाय विमान, तू इथे कसं काय? हॅलो. तू कधीपासून जॉईन केलीस डिजिलाईफ? मी आत्ताच जॉईन केलं. आम्ही दोघांनी मागच्या वर्षी जॉईन केली. हो. ऍक्च्युली तुझं सक्सेस बघून पण खूप छान वाटलं. गुड. कीप इट ऑन. थँक्यू. हे हाय मी. या. आई. इवन बघ त्यांना काय पाहिजे ते. अरे हाय विमान, तू पण डिजिलाईफ मध्ये जॉईन झालास? तुम्ही तिथे असाल माहित नव्हतं. अरे ऍक्च्युली आम्हाला मागच्याच वर्षी ते जॉब लागला. या जॉब साठी आम्ही खूप मेहनत घेतली. इवन तुला बघून खूप भारी वाटलं. स्पेशली सॉरी मागच्या काही गोष्टी. इनफॅक्ट आम्हाला दोघांना माफ कर. वी आर रिअली सॉरी. इट्स ओके. फॉर्मॅलिटी चेक. लेट्स मूव ऑन. आई. आई आम्हाला माफ कर. असू दे असू दे. नाही काय आमचं खरंच खूप चुकलं. मला तुमची चूक कळली. यातच सगळं आलं. पण चला आता आपण सगळे मिळून ना मागचं सगळं विसरून जाऊ आणि छान आनंद साजरा करू. ये जा सारखी. तब्येतीची काळजी घ्या. किती खराब झाली आहे. आठवण होते मला काय तुझी. प्रॉब्लेम? ये जा तुझ्याकडे. ये काय. आणि मग काय असं चाललंय ऑफिस मध्ये. मस्त चाललंय सगळं. आणि मग सगळं करून जाते का काम वगैरे? अहो अहो हे बघा ना, देवाचा फोटो आहे. अगं हे काय तोच बघत होतो मी. अहो, किती सुंदर ना. हो ना. आई बघ खरंच. वाह, मस्त. आई अहो आलाच ना. अरे हे बघ आताच बघतच होतो तुझा. हे बघ फोटो आहे तुझा. राहू दे रे. विवान, खरं तर आतापर्यंत आम्ही खूपच चुकीचं समजत होतो तुला. पण आता इथून पुढं मी आणि राधिका तुला कायम सपोर्ट करत राहू. आम्हाला तो पूर्वीचा विवान दिसला पाहिजे. एकदम झळकता आणि चमकता. सॉरी विवान, फार प्रॅक्टिकली वागले रे तुझ्याशी मी. पण इथून पुढे कधी तुला एकटं एकटं वाटलं, तुला मानसिक आधाराची गरज वाटली तर मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. अरे पण तो छोटा जीवन कुठे गेला? अरे हो. खरं तर त्याला आधी आपण थँक्स म्हणायला पाहिजे ना. अरे ज्याच्यामुळे मला हे यश मिळालं तो कुठे? दिसलाच नाही. थांब मी बघतो कुठे. हाय विमान, कसा आहेस तू? कुठे चाललास आणि कुठे राहतोस? त्या दिवशीबद्दल खरंच सॉरी.
पण आम्हाला कळून चुकलंय. यू आर द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. बाय. आपण कधी श्रीमंत नाही. श्रीमंत आहे ना तो. आपण फक्त नावाला श्रीमंत, पण तोच खरा श्रीमंत. एकदम खरं बोलतेस तू. श्रीमंत म्हणजे काय असतं? सांगते तुला नंतर. चल घरी जाऊन सांगतो आम्ही तुला. कसे आहात सगळे? तुम्ही कसे? मस्त छान आहे. कसा गेला लॉकडाऊन? अभ्यासा व्यतिरिक्त काही शिकलं की नाही लॉकडाऊन मध्ये? मी रेसिपीज करायला छान की मस्त. गरज आहे ना? तुझं काय? मी ते केक बनवले मस्त. लगेच खायला येणार आहे मी आता. मस्त छान छान. आणि तुम्हाला माहिती का मी आज सुद्धा छान गाणं म्हणायला शिकलाय बरं का. एखादं गाणं ऐकायला पाहिजे तुझं. तुमच्या गप्पा चालू आहेत. मस्त तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. अरे विवान एखादं गाणं ऐकायला पाहिजे. अरे लवकर ये. लवकर ये. फायनली खरंच छान. आपण आता कधी भेटूया? आता आम्ही तुला भेटणार नाही. मी म्हणजे तुझ्या जीवनाचं कारुण्य तुला खूप काही शिकवलं. आणि मी म्हणजे तुझा यंगर वर्जन. तुझ्या पास्टच्या मिस्टेक्स दुर्वायला शिकवल्या. दिस इज ऑल बिकॉज तू तुझा टॅलेंट एक्सप्लोअर केला, तुझी पर्सनॅलिटी डेव्हलप केली आणि इंटरनेटचा राईट उपयोग केलास. आपल्या कोलॅबरेशन्समुळे तुझा डिजिटल मार्केटिंग प्रोजेक्ट आणि रिलेशनशिप्स अजून स्ट्रॉंगर झालेत रे. काय काय? लय भारी. मग आता आपला फायनल गुड बाय. तसंच काहीतरी समज. चल छोडे. मला एक सांग. अरे तुझ्याकडे याला कामाची काय गरज? मला कळालं लाईक काय प्रोजेक्ट पोस्टर आहे. लाईक फिरवताय ना म्हणून आलं सुरू म्हणून. अभी तो बहुत सीना है यार. हीरो बन रहा है. मला रियल आहे. आता आपण काय पुन्हा भेटणार नाही. मी म्हणजे तुझं तारुण्य. तुला खूप काही शिकवलं बाबा. हे हाय जीवन. हाय 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 हाय. दिस इज ऑल्सो जीवन राईट. ओके हा हा. मी पण जीवन शाह. आय हॅव अ ग्रेट डिजिटल मार्केटिंग प्रोजेक्ट आयडिया. आय रिअली विश यू टू कोलॅब इन दिस प्रोजेक्ट. So looking forward for your active participation. Come on yaar, it's an amazing DM project yaar. We are helping different people, we are helping some different NGOs by this. Also we are managing some social media accounts yaar. Come on, let's do this project and I am really happy for it. Message कर, लगेच plan करूया. Alright. Message कर तुझं लोकेशन, लवकर येतो तुझ्याकडे. मी म्हणजे तुझा यंगर वर्जन. या पास्टच्या मिस्टेक्सला सुधरवायला आलेलो. हे जीवन सुंदर मित्रा, जगून बघ. जस्ट 11